एबी फॉर्म अनेक पक्षांनी वाटलेले आहेत, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. अजूनही भाजप शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळत नाहीये. खरं तर वरिष्ठ नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की युती तुटलेली नाही, अजूनही आम्ही महायुतीमध्ये आहोत. मात्र स्थानिक पातळीवरचे नेते म्हणतात की युती तुटल्याच जमा आहे. आता मी पुण्यातल्या याच हॉटेल समोर उभी आहे, ज्या हॉटेलमध्ये आज सकाळपासून शिवसेनेची बैठक चालू आहे. या बैठकीला आत्ताही अनेक मोठे नेते जे आहेत ते उपस्थित असलेले पाहायला मिळतात. स्वतः मंत्री उदय सामंत या ठिकाणी काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर आमदार विजय बापू शिवतारे आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आहेत, आबा बागुल आहेत, रवींद्र धंगेकर आहेत. असे अनेक नेते सध्या या ठिकाणी उपस्थित असताना या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता ही बैठक जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते. खरं तर बैठक ही सकाळपासून सुरू होती. उदय सामंत मात्र आता काही वेळापूर्वी जॉईन झालेले आहेत या बैठकीला. आणि जेव्हा जेव्हा या बैठकीमधून काही स्थानिक पातळीवरचे नेते म्हणजे शहर प्रमुख नाना भानगिरे असतील किंवा महानगर प्रमुख असलेले रवींद्र धंगेकर असतील, हे जेव्हा जेव्हा बाहेर पडले त्यांनी असं सांगितलंय की आम्ही स्वबळावरती जाण्याच्या कदाचित विचारामध्ये आहोत, आम्ही 165 लोकांना एबी फॉर्म दिलेले आहेत वगैरे असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र या सगळ्यावरती जेव्हा वरिष्ठांना विचारण्यात आलं, विजय बापूंना विचारण्यात आलं किंवा आता मंत्री उदय सामंत यांना विचारण्यात आलं, त्यावेळी मात्र ते असं म्हणतात की आमची युती तुटलेली नाही. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात बोललेल्या या गोष्टी आहेत. युती अजूनही तुटलेली नाही, युती आमची जिथल्या तिथेच आहे. फक्त जागा वाटपावरून असलेला जो काही तिढा आहे तो अजून सुटलेला नाहीये. केवळ पुण्यामध्ये नाही, इतर काही शहरांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. अजूनही आम्ही महायुती म्हणूनच लढतोय. मात्र आता जे काही आम्ही 165 लोकांना एबी फॉर्म दिलेले आहेत, ह्या एबी फॉर्म मधले अनेक एबी फॉर्म जे आहेत म्हणजे अनेक अर्ज जे आहेत ते कदाचित मागे घ्यायला आम्ही सांगू, जेव्हा पुढच्या 2-3 दिवसांमध्ये म्हणजे आपल्याला माहिती की 2 तारखेपर्यंत अर्ज मागे घ्यायचा दिवस असणार आहे. तिथून पुढे अर्ज छाननी सुरू होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये, पुढच्या 2-3 दिवसात आमची आणि भाजपची जी काही बोलणी असतील, जो काही तेढ जागा वाटपावरून सुरू आहे तो सगळा आम्ही संपून या सगळ्यामध्ये युतीची घोषणा केली जाईल. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आमचे उमेदवार प्रबळ असतील किंवा ज्या ठिकाणी आमचे उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता ही जास्त असेल त्या ठिकाणचे अर्ज हे कायम ठेवले जातील, पुढे छाननीसाठी पाठवले जातील. मात्र ज्यांच्याकडे असं असेल की जिथे भाजपची ताकद जास्त आहे त्या ठिकाणून शिवसेनेचे उमेदवार हे अर्ज मागे घेतील असं सांगण्यात आलंय. अर्थात या सगळ्याच्या नंतर किती लोक खरंच अर्ज मागे घेतील, बंडखोरीचा फटका कशावरून बसणार नाही, असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतात. असे देखील काही इन्सिडेंट्स घडलेत की अनेक इच्छुक होते जे अनेक वर्षांपासून काम करत होते, त्यांना अर्ज न देता इतर कुणाला तरी अर्ज दिलेले आहेत, ते आता नाराज झालेत. त्यांनी मोठा राडा या ठिकाणी केलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर असेही काही उमेदवार आहेत की ज्यांच्या नावाने कुणीतरी तिसरीच व्यक्ती उमेदवारी अर्ज जे एबी फॉर्म्स होते ते एबी फॉर्म घेऊन गेलेले आहेत आणि आता या इच्छुकांचे फोन उचलले जात नाहीयेत. त्यामुळे मुळात शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललंय आणि इतकी संभ्रमावस्था कशासाठी? स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी संतापून अगदी बाहेर पडताना पाहायला मिळतात. म्हणजे दंगेकर पाहिलं आपण किंवा नाना भानगिरे पाहिले. नाना भानगिरे तर शहर प्रमुख असून सकाळी जे बाहेर पडले ते पुन्हा अजूनपर्यंत या बैठकीला आलेले नाहीयेत. त्यामुळे मुळात स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात नाराजी असताना हा युतीचा घाट नेमका कशासाठी घातला जातोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. जर 165 लोकांना एबी फॉर्म दिले जात असतील तर यामधल्या काही लोकांनी जर अर्ज मागे घेतलेच नाहीत तर मग त्यांचं काय होणार हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांचं मात्र असं म्हणणं आहे की 165 जागांवर एबी फॉर्म देऊन जर पुन्हा ते मागे घ्यायला सांगितलं गेलं तर कुठेतरी ही कार्यकर्त्यांची फसवणूक आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. अर्थात या सगळ्या बैठकीमध्ये आता घोषणा कदाचित होऊ शकते पुढच्या काही वेळात. आणि जर ही घोषणा झाली नाही तर पुढच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा या बैठका अशाच पद्धतीने चालू राहतील, भाजप बरोबर बोलणी चालू राहतील. आणि आता इथून पुढची जी काही बोलणी असतील ही स्थानिक पातळीवर न होता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच केवळ ही बोलणी होतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय पुढच्या 2 दिवसांमध्ये कळेल. अशा पद्धतीचं विधान जे आहे ते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे खरंच शिवसेना भाजपची युती होणार का? जर ती होणार असेल तर त्याची घोषणा आज होणार की पुढच्या 2-3 दिवसांनंतर होणार? आणि जर ही घोषणा झाली तर या 165 उमेदवारांचं काय ज्यांना आता एबी फॉर्म दिलेत, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले पाहायला मिळतात. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं कदाचित आत्ताची ही जी बैठक चालू आहे ही बैठक संपल्याच्या नंतर उदय सामंतच माध्यमांसमोर देताना पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली
नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.